ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये ही सुंदर घटना घडली आहे। ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, मग तुम्हाला समजेल। आता आपण पेट्रोल भरला आहे आणि तुम्ही सतत मला विचारत असतात की मनपाचं ऑफिस कुठे, आम्हाला समजत नाही कुठे कसं जायचं। LOCसाठी असेल किंवा लोन क्लोजरसाठी तुम्हाला सतत मनपा किंवा LICचं ऑफिस तुम्ही मला विचारत असतात। तर आज मी तुम्हाला मनपा आणि LICचं ऑफिस पूर्णपणे बाय रोड हे कसं जायचं हे दाखवणार आहे। तर चला सुरू करूया। आता मग पेट्रोल भरला आहे 150 रुपयाचा आणि तुम्हाला खरंच सतत माझं एक म्हणणं असतं की जिओची डेस्टिनी गाडी ही खूप चांगल्या वेळेस देते। डेस्टिनी गाडी ही खूप चांगल्या वेळेस देते। आता मी किती दिवस झाले डेस्टिनी गाडी यूज करतो आहे, मला खूप चांगला ॲव्हरेज पण आहे आणि पिकअप पण चांगला येते। तर तुम्हाला पण कुठची गाडी घ्यायची असेल तर माझ्या मते डेस्टिनी गाडी प्राईस खूप चांगली आहे आणि हिरोला रिक्वेस्ट आहे की कृपया करून ही डिस्कंटिन्यू न करावी, कारण प्राईम गाडीचं मला मी जेवढे कस्टमरला विकले अजूनपर्यंत कंप्लेंट नाही आली आहे, ना ॲव्हरेजसाठी ना कुठच्याच गोष्टीसाठी। तर चला आपण हा ब्लॉग चालू करूया। चेंबूर टू ठाणा मालचा जो ब्रिज आहे हा पूर्ण आपल्याला क्रॉस करायचा आहे। जो अंबरमालचा ब्रिज आपण उतरलो तिकडून आपल्याला राईट मारायचा आहे। हा कुर्ला लालबाग दादर रोड येतो तो ब्रिज आहे। आता आपल्याला इकडून राईट मारायचा आहे। जर तू राईट मारला आणि हा जो समोरचा ब्रिज आला आहे हा तुम्ही समजा लालबाग दादर परळ ह्या साईडने येत आहे तर तुम्हाला ह्या रूटने येत आहे। तुम्ही चेंबूरवरून येत आहे तर राईट मारायचा आहे, जायचं आहे। ठाणा जो रोड आहे ना तुम्हाला जायचं आहे। तर हा पूर्ण रोड जो सरळ सरळ गेला आहे। आता आपल्याला जाईल मुलुंड चेक नाका आहे तिकडे आपल्याला थांबायचं आहे। तर चला आपण जाऊया मनपा ऑफिसला। नवीन ब्रिज जो हा नवीन झाला आहे हा सरळ आपल्याला चढायचा आहे। ठाणे मुलुंड ऐरोलीला आलो आहे आपण आता। ऐरोलीला लेफ्ट मारायचा आहे, ठाणा मुलुंड तुम्हाला सरळ जायचं आहे। जसं तुम्ही चेंबूर जो अंबरमालचा ब्रिज आहे तिकडून राईट मारल्यापासून तिकडून आपल्याला सरळ जायचं, कुठे आपल्याला टर्न बिन कुठे मारायचं नाही जोपर्यंत आपल्याला मुलुंड चेक नाका येत नाही तोपर्यंत। आता थोडं आपण निरा पिऊया या ताईकडे आणि थोडं पुढे प्रवासाला परत चालू करूया। ॲक्च्युली काय झालं आहे ह्या ताईंकडे फोनपे नाही आहे आणि आता माझ्याकडे पण कॅश नाही। तर या ताई एवढ्या चांगल्या आहेत, ह्यांनी म्हणालं आहे की तुम्ही निघून जावा फोनपे नसता तरी पण नंतर येऊन कधीतरी द्या। खरंच मानलं पाहिजे या ताईंना, एवढं उन्हातून ते काम करत आहेत आणि त्यांच्याकडे फोनपे नसल्यामुळे त्यांनी पैसे स्पष्ट सांगितले तुम्ही पिया पण पैसे नका देऊ। गरीब आहेत पण खरंच त्यांची गरिबी खूप मोठी श्रीमंती आहे की त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या केल्या की फोनपे नाही आणि मी बोललो कॅश, तर बोलले नाही कॅश नाही। ठीक आहे, तर आपण पण काहीतरी करू ॲडजस्टमेंट। सर धन्यवाद। हे दादा भेटले आम्हाला, आम्ही त्यांना फोनपे केला आणि या ताईंना कॅश दिली। थँक्यू सर। असे खूप कमी लोक भेटतात ताई, थँक्यू। हा आहे मुलुंड चेक नाका, म्हणजे म्हणायला गेलं तर टोल नाका। आता आपण इकडे स्टॉप होऊया। आता तुम्हाला सांगतो इथून कसं जायचं आहे। तुम्ही चेंबूर स्टेशन चेंबूरपासून सरळ सरळ मुलुंड रस्त्याला ठाणा मुलुंड रस्त्याला सरळ सरळ आलात। आता आपण इकडे थांबूया। आता ह्याच्या पुढे तुम्हाला फक्त एक
1 या 2 सेकंद फक्त गाडी चालवायची आहे बस, नंतर तुम्हाला मनबा ऑफिस येईल. तर चला आपण चालू करूया. सरळ जायचं आहे, कुठे तुम्हाला इथे पण कुठे थांबायचं नाही. परत एकदा बघून घ्या, हा जो ब्रिज आहे हा चढायचा नाही आहे. 3 नाक्याचा खालचा जो ब्रिज आहे हा, ह्या रस्त्यावरती आपल्याला जायचं आहे, खालच्या ह्या रूटला जायचं आहे. हा ब्रिज चढायचा नाही आहे. तुम्हाला चेंबूरपासून सरळ येऊन मुलुंड चेक नाका थांबायचा आहे. तिकडून सरळ तुम्ही आलात तर तुम्हाला फक्त हा ब्रिज खाली उतरायचा आहे, चढायचा नाही आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे लेफ्ट मारायचा आहे. हा ठाणा स्टेशनला राईट जातो. ठाणा स्टेशनवरून समजा तुम्ही बाय ट्रेन आलात तर तुम्हाला शेअरिंग घेतात. तिकडे सारा रोड मनबा ऑफिस, कोणी तुम्हाला इकडे शेअरिंग रिक्षा सोडेल. आपल्याला आता इकडचा लेफ्ट मारा आहे, ह्या लेफ्टनी जायला आहे आणि हा राईट ठाणा स्टेशन गेला. ट्रेननी समजा तुम्ही याल कुर्ल्यावरून तर स्टेशनला उतरलात तर तुम्ही सांगू शकता की आम्हाला 16 नंबरला जायचं आहे मनबा ऑफिस. 20 रुपये शेअरिंग घेतात. तर चला आपण लेफ्ट मारून तुम्हाला मनबा ऑफिसला तर जाऊया. तुम्ही तो लेफ्ट मारल्यानंतर पूर्णपणे सरळ सरळ तुम्हाला यायचं आहे, कुठे लेफ्ट राईट नाही मारायचं आहे. नंतर पहिला जो राईट येतो बघा, तुम्ही इथून आलात सरळ सरळ लेफ्ट मारून स्टेशन रोडपासून त्या तिकडून तुम्हाला राईट मारायचं आहे. तिकडे तुम्हाला दिसेल आय लव्ह ठाणे आणि इकडे तुम्हाला दिसेल एक छोटासा टोल नाका नाही म्हणू शकत आपण, बायपास रोड आहे, टोल नाका आहे छोटा, हा टोल नाका दिसेल. आणि राईट मारताना तुम्हाला हे दिसेल आय लव्ह ठाणे. आता इथून तुम्हाला राईट मारायचं आहे. तर समोर तुम्हाला एक पेट्रोल पंप दिसेल. तुम्ही लेफ्टवरून आलात तर राईट साईडला एक पेट्रोल पंप आहे आणि इकडे मनबाचं ऑफिस आहे. आता आपण जाऊया. गाडी बॅक साईडला लावली आपण. हे मनबाचं ऑफिस आहे. एंट्री करून आतमध्ये जायला लागेल. आता पोचले. आता आपलं काम झालं आहे मनबाचं सगळं पूर्ण. आपल्याला एंट्री भेटल्यात. तुम्हाला पण जो लोकेशननुसार मी घेऊन आलो ते तुम्हाला संबंधित असेल. मी कसं सिंपल आहे मनबाचा ॲड्रेस तुम्हाला सिंपल माहीत पडला. तुम्ही लालबाग परत दादरवरून यायचं असेल तर अमरमालवरून सरळ आलात, सरळ आहे. समजा तुम्ही चेंबूरवरून आलात कॅम्पपासून तर तुम्हाला अमरमालपासून तुम्हाला राईट मारायचं आहे. आता आपल्या मध्ये जी घडलेली गोष्ट आहे ब्लॉग काढता ती खूप सुंदर होती आणि त्या ताईची श्रीमंती पण खूप मोठी होती. कारण त्यांनी एक बोलतात ना ते जो निरा दिला आपल्याला प्यायला, आणि चूक मुळात आपली पण होती कारण आपल्याला ते आपण त्यांना विचारलं नव्हतं की तुमच्याकडे फोनपे आहे की नाही आहे, आणि आपण डायरेक्ट प्यायला आणि नंतर माहीत पडलं त्यांच्याकडे फोनपे नाही. ठीक आहे, तरी पण देवाचं देवपण पण खूप मोठं आहे की देवासारखे जे दादा आले आणि त्यांच्याकडून आपण कॅश घेतली आणि त्यांना 15 रुपये आपण फोनपे केला. ते बोलत होते जायला पण आपण गेलो नाही कारण त्यांचे 15 रुपये त्यांच्यासाठी खूप मोठे आहेत. म्हणून आपण थांबलो आणि त्यांना ते दादांनी आपल्याला सहकार्य केलं, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आता पुढच्या वेळेस आपण टाटाचं ऑफिस कुठे आहे ते तुम्हाला सांगणार आहे.
आणि हां, जे तुम्ही आपण अजून आलो मनपाच्या ऑफिसच्या थोडं पुढे गेलात तर तुम्हाला तेही दाखवतो तुम्हाला. त्यापुढे LNTचंही ऑफिस आहे. 2 मिनिट दाखवतो. तुम्ही आता मनपा ऑफिसहून त्याच रस्त्याने सरळ आलात तर तुम्हाला ते जे हा लेफ्ट साईडला रस्ता आहे तिकडे DHL ऑफिसच्या वरती जी बिल्डिंग आहे तिकडे तुम्हाला LNTचं ऑफिस भेटेल. छोटंसं हनुमानचं मंदिर आहे इथे. आणि हा रस्त्याने तुम्ही मनपाच्या रस्त्याने सरळ तुम्ही आतमध्ये आलात. ह्या रस्त्याला सरळ इकडे 5व्या का 6व्या माळ्यावरती आहे. मी एकदा गेलो होतो तर लक्षात नाही, पण ह्याच बिल्डिंगमध्ये तुम्हाला LNTचं ऑफिस भेटेल. LNTचे NOC पाहिजे असेल तर तुम्हाला इथे जायचं. वाघे इस्टेट 6 नंबर रोड